घेतला का स्वतःचा डेटा घेऊन बघा काहीतरी काय. येस इथे मी स्मार्टली कसं खेळलो असतो माहिती आहे का जर आलं नसतं तर. Sir, my task wasn't to develop in the machine learning in my data science intern position. My task was to just to perform data pre-processing. My part was not into uh, data modeling. But even though I tried it using my own knowledge of data science, whatever I have applied in my engineering, so I did till random forest itself. I know we can use some machine learning models like XGBoost as well, but XGBoost, AdBoost as well. But for the time being or for my intern position, I was only like my knowledge was only limited in random forest. After my during my internship and after my internship, I have developed the knowledge on XGBoost regressor, XGBoost and random AdBoost, which and I am looking forward to implement these skills in your internship. हे असं फिरवून आन्सर द्यायचे. समजलं का काय झालं वैष्णवी. काय टेन्शन येते का काय होतंय नक्की. हां पाठवतो. ठीक आहे तुमचा रिझ्यूम बघितला ठीक आहे पण चेंजेस आहेत बरंच सांगेल मी आरामात. ओके ओके सो विल स्टार्ट विथ डेटा. चलो तो कल हमने क्या किया था ऑनलाइन है मैं ऑडिबल एवरीवन. बाय द वे लेक्चर का टाइम क्या था 4:30 था ना. आने वाले हैं या नहीं. अच्छा आ गए आप. ओके इट्स 2 minutes and we'll start. काय मग काल काय केलं आपण. कुठे होते एवढे दिवस. हां का बरं. मग ऑनलाईन नाही केले तुम्ही. एवढे दिवस झालं काय ॲक्च्युली. शुक्रवारचं ऑनलाईन घेतलं नाही आणि मंडेला घेऊन कसं. चलो कालचं केलं का डेटा कनेक्टिव्हिटी कनेक्ट केलं का डेटा कशावर ना. कुठल्या सोर्सवरनं केला कुठला डेटा घेतला व्हॉट वॉज युअर डेटा. आताच घेतलं का आताच घेतलं असेल मग. कोणतं प्रॉपर्टी. बरं बरं हा ते येतं फॉरवर्ड स्लॅश नाही पण वापरायचा आर स्ट्रिंग. ठीक आहे आर स्ट्रिंग का वापरायचा. फॉरवर्ड स्लॅश तुम्हाला फक्त तिथे हेल्प करेल. आर स्ट्रिंग ही कन्सेप्ट आहे ना जेव्हा तुम्ही कंपनीजमध्ये जाल की तिथे एक गोष्ट येते डिस्ट्रीब्युटेड कॉम्प्युटिंग म्हणून तिथे तुम्हाला हेल्प करेल. त्याच्यामध्ये घेऊन दोन्ही चालतं काय नाही. ते तुम्हाला एक हे दाखवलं मी पण तसं होईल तर पाहिजे कसं होणार नाही. तुम्हाला मी पांडासची एक फाईल पण पाठवली होती आय होप यू. एक पांडास एक EDA1 2 पाठवल्या ना. तर पांडासमध्ये पण त्याचा सिंटॅक्स दिला आहे ना तुम्ही जर नीट बघितलं असेल तर. त्याच्यात एकदम डिटेलमध्ये सिंटॅक्स दिलेलं आहे मी स्वतः केलं.
ती खूप डिटेलमध्ये सिरीज काय डेटा फ्रेम काय हां ते काही कामाचं नाही विचारत पण नाही कुठे इट्स लाईक वेस्ट ऑफ टाईम इन लर्निंग ठीक आहे चलो मला एक सांगा मला एक सांगा टुडे विल स्टार्ट विथ समथिंग कॉल्ड डेटा क्लिनिंग ठीक आहे इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर आणि उद्या मला तरी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिजे बरं का व्हॅल्यू काउंट्स ठीक आहे ग्रुप बाय वापरून काय कळलं ग्रुप बाय दाखवलं होतं मी ते वापरून उद्या जरा तुमचे स्वतःचे प्रोजेक्ट रेडी करा जेणेकरून तुमच्या इथला तिथे का बसलास जेणेकरून तुम्हाला तुमचाच टाईम वाचेल इथला लवकर तुम्ही मग त्या रेसमध्ये लागाल प्लेसमेंटच्या ठीक आहे सॅटर्डेला तुमचं लेक्चर ठेवलं तर चालेल का सकाळच्या याच्यात कारण की काय होतं आहे माहिती आहे का आज आपण हे करू उद्या डेटा व्हिज्युअलायझेशन पण उद्या नेमकं फ्रायडे आला परत मग 2 दिवस थांबून मग तुमचं प्रोजेक्ट एक्सप्लेनेशन डेटा पाईपलाईन डेटा वेअरहाऊस या कन्सेप्ट सांगायचा आहे प्लस मग वेब स्क्रॅपिंग राहिली सांगायची तर मग अशा काही गोष्टी ज्या त्या राहिल्या मला तुम्हाला सांगायचं तर मग त्या परत सॅटर्डे संडे गॅप पडत परत मग मंडेला संध्याकाळपर्यंत थांबा त्यापेक्षा मग आपण सॅटर्डेलाच सगळ्यांनी करून घेऊया चालेल का ऑनलाईन जस्ट अ मॅटर ऑफ 40-45 मिनिट्स आपले अजून फक्त आजच्या लेक्चर पकडून 2च लेक्चर राहिले संपलं हो ठीक आहे चला सो वी विल सी डेटा क्लिनिंग ठीक आहे आता पांडाजमध्ये डेटा क्लिनिंग असतं काय आपण ते समजून घेऊयात सगळ्यात पहिले तर व्हॉट इज डेटा क्लिनिंग सगळ्यात पहिले डेटा क्लिनिंगमध्ये काय असतं की आपल्याला आपला डेटा हा क्लीन करावा लागतो कशासाठी क्लीन करावा लागतो वाय डू वी नीड टू क्लीन आर डेटा काय असतं वाय डू वी नीड टू क्लीन आर डेटा जेणेकरून पुढे जेव्हा पाईपलाईन सांगेलच मी मशीन लर्निंगमध्ये वगैरे तुम्हाला जेव्हा डेटाला फिट करायचा असतो ते लास्ट डेला सांगेल किंवा डेटावरनं तुम्ही सांगा जर इनॲक्युरेट डेटा असतो ते ॲक्युरेसी डेटाची ॲक्युरेसी पण ड्रॉप होईल सेकंडली जे तुम्ही इन्साईट्स काढताय त्या पण व्यवस्थित येणार नाही करेक्ट जर डेटा अनक्लीन असला तर त्याचसाठी आपल्याला काय करावं लागतं डेटा क्लीन करावा लागतो त्यालाच आपण काय म्हणतो डेटा प्री प्रोसेसिंग डेटा प्री प्रोसेसिंगमध्ये काय काय येतं हे लिहून ठेवा डेटा प्री प्रोसेसिंग में आता है डेटा क्लीनिंग डेटा फॉर्मेटिंग EDA ठीक है या फिर मैं आपको खुद एक लिख के देता हूँ मुझे एक मिनट ठीक है तो सबसे पहले आप ऊपर लिखो डेटा प्री प्रोसेसिंग इसी के अंदर आता है EDA ठीक है जिसके अंदर आता है डेटा क्लीनिंग डेटा विजुअलाइजेशन ठीक है इसमें तो एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस फिर आता है फीचर इंजीनियरिंग इसके अंदर आता है फीचर स्केलिंग एंड लेबल एनकोडिंग तो ये आता है सब डेटा प्री प्रोसेसिंग के अंदर ठीक है जिसमें से हम ये वाला पढ़ेंगे ये आता है डेटा एनालिटिक्स के लिए ये जाता है डेटा साइंस के लिए ये कंबाइन पूरा ये पूरा डेटा साइंस के लिए नंतर तुम्ही बघून घ्या ठीक है सबसे पहले हम पढ़ेंगे डेटा क्लीनिंग तो डेटा क्लीनिंग क्या होता है बाद में कर देख लो ना आप ठीक है डेटा क्लीनिंग क्या होता है कि हमें
की कशासाठी करतो आपण डेटा क्लिनिंग कळालं, तर कसं करायचं आपण ते बघणार. ठीक आहे, काय ते पहिले समजून घेऊ. मला एक सांगा, इज देअर सम डिफरन्स बिटवीन नल व्हॅल्यू अँड मिसिंग व्हॅल्यू? नल व्हॅल्यूमध्ये की Null. आपण ते डिनोट केले नसतात नलनी, आणि मिसिंग व्हॅल्यूमध्ये तिथे डेटाच प्रेझेंट नाही. ओके, अजून काय डिफरन्स? मेमरीच्या हिशोबने विचार करा. Null value space घेतो का and missing value space घेतो. हेच मुलं चूक करता सांगताना. नल व्हॅल्यू स्पेस घेतो, मिसिंग व्हॅल्यू पण काही ना काही स्पेस घेतो, बट दॅट इज लेसर दॅन द नल व्हॅल्यू. ठीक आहे, हा डिफरन्स, दोन डिफरन्स लिहून ठेवा. नल व्हॅल्यू काय, की देर इज सम व्हॅल्यू प्रेझेंट ओव्हर दॅट विच इज फॉर्मॅटेड. अनफॉर्मॅटेड. ठीक आहे. आणि दुसरं काय, मिसिंग व्हॅल्यू, की तिथे कुठली व्हॅल्यू रेकॉर्ड झालेली नाही आहे. ठीक आहे, समजलं? इझी इझी ना. कुठली व्हॅल्यू तिथे रेकॉर्ड झालेली नाही आहे. ओके, चलो. तर आपल्याला आता काय करायचं, यातल्या ज्या नल व्हॅल्यूज आहेत ना, ठीक आहे, त्यांना आपल्याला काढायचं आहे. काय करायचं आहे, त्यांना आपल्याला काढायचं आहे. आपण डायरेक्ट ड्रॉप पण करू शकतो. ठीक आहे, पण मग मला एक सांगा, जर खूप जास्त डेटा आहे, नल व्हॅल्यूज पण खूप आहे, ड्रॉप करून चालेल का? नाही, मिसिंग व्हॅल्यू. मग आपल्याला काही ना काही, कुठल्या ना कुठल्या गोष्टीने त्याला हँडल करावं लागेल. ठीक आहे, बरोबर. मग ते हँडल कसे करणार आपण? वी विल हँडल देम युझिंग मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजेच काय, मीन, मीडियन, मोड. आपण काय करतो, त्या मिसिंग व्हॅल्यूजला किंवा नल व्हॅल्यूजला आपण काही ना काही अशा वर्ड्स, अशा व्हॅल्यूजने रिप्लेस करतो जेणेकरून डेटाची ॲक्युरसी जी आहे ती कमी होणार नाही. ठीक आहे. हां, प्रॉपर डेटा मला एक सांगा, 100% आहे. जर पूर्ण डेटा असता तर 100%. जर नल व्हॅल्यूज असला तर डेटाची ॲक्युरसी ड्रॉप झाली 55-60%ला. ठीक आहे, बट 65पेक्षा आपण जर त्याच नल व्हॅल्यू जर आपण काही ना काही अशा व्हॅल्यूजने रिप्लेस केला जेणेकरून तिथे 65% झाली होती, ती 80-85% झाली. व्हॉट इज बेटर? 65% झालेली बेटर आहे की 85% बेटर आहे? 85% बेटर आहे. कळलं का मग काय करतो आपण? समजे? क्यों करते हैं हम? तुमच्या 3 तर सोड. का बरं करतोय? हो की नाही? ठीक आहे, इन्साइट्ससाठी, चांगल्या प्रॉपर इन्साइटसाठी, व्हॅल्युएबल इन्साइटसाठी, ॲक्युरेट इन्साइटसाठी. ठीक है, सो इसी में हम एक चीज़ और देखेंगे, जिसे अभी हे करायचं नक्की कसं. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला समजावं लागेल व्हॉट इज मीन, मीडियन अँड मोड. काय मीन, मीडियन, मोड. आता लक्षात द्या, माझ्याकडे एक कॉलम आहे. ठीक आहे, हा कॉलम आहे माझ्याकडे. काय आहे ह्या कॉलमचं नाव? एज. एजमध्ये काय, सगळ्यांच्या एज आहे. आणि तिथे नेमकं काय झालं, 2 व्हॅल्यूज नल आल्या. ठीक आहे, आता मला यांना काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे. तर मी तुम्हाला काय बोललो, रिप्लेस करायसाठी मी काय वापरेल? मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. म्हणजेच काय वापरेल मी? मीन, मीडियन, मोड. आता प्रश्न पडतो, कुठे मीन वापरायचा, कधी मीडियन वापरायचा, कधी मोड वापरायचा. करेक्ट, व्हॅल्युएबल क्वेश्चन. ठीक आहे, आजची जी कन्सेप्ट आहे ना, याच्यावरती तुमचा 40-50% ऑफ द इंटरव्ह्यू क्लिअर कमिट होतं, माहिती आहे का? म्हणून नीट समजून घ्या. ठीक आहे, मीन. आता मला सांगा, लेट से वी हॅव दिस मीन ऑफ, लाईक इथे तुम्हाला काय वाटतं मीन काय असतो? वरच्या ॲडिशन आणि त्याचा टोटल जेवढे आहेत ते त्याला जोड. करेक्ट. काय येईल याचा बघा बरं फोनवर. 15 आहेत ना, न धरून 15. अरे मीन बघा काय येईल, बघा ना फोनवरती.
मला एकानेच बघा, काय वेगळ्या वेगळ्या नाही येणार आहे. तू कर ना. थांबा मी 665 कसं काय आलं, एवढं एज थोडी असू शकतं. थांबा मी बरंच कमी केलं. हां आता करा. $34. काहीच 0. बट ती पोझिशन पकडला जाईल. किती? शक्यच नाही. मी काय म्हणतो, तुम्हाला ॲव्हरेज काढता येत नाहीये. किती ऑनलाईन किती येईल? कोणीतरी आन्सर केलं होतं. इडियट्स. 39. 39. असो चला, काय नाही करायचं. काय रिप्लेस होईल? थांबा एक मिनिट. Sum of age त्याला 39 आला ना? len of age ने provide. ठीक आहे. मला सांगा, वरच्या डेटा एज पेक्षा कुठली एज, किंवा मी याला म्हणतो एज 2, कुठल्या डेटापेक्षा कुठली एज बरोबर आहे? कुठली म्हणजे एज 2 बरोबर की एज 1? कुठली नीट वाटते? लक्ष द्या. कळलं? Age 2. एज 2. ठीक आहे. तर मीन कधी वापरायचं ते लक्षात ठेवा. व्हेनेवर वी हॅव अ डेटा इन अ स्पेसिफिक रेंज. मला सांगा, एजची रेंज अशी आहे का मध्येच 2000 मध्येच 3000 असं होईल का कधी? नाही. एक स्पेसिफिक रेंज असेल ना एजची. ॲट दॅट पॉईंट इन टाईम वेन वी हॅव टू रिप्लेस द मीन व्हॅल्यूज, we have to replace the null values, we will use mean. समजलं काय? जेव्हा पण डेटाची रेंज, मला एक सांगा, एज कधी जाऊ शकते का 1000 100? नाही. काही ना काही लिमिटेड स्पॅनमध्ये असेल, म्हणजे 12 ते 60 पर्यंत, किंवा 10 ते 60, किंवा बँक होल्डर्सचे नाव धरायचे तर मग 15 ते काय 12 नंतरच असतं ना, 10 ते 60. करेक्ट. मग त्या पॉईंटला तुम्ही जर त्या एजमध्ये जर नल व्हॅल्यू झाले तर कशाने रिप्लेस करणार? मीनने. समजलं? किसी को कुछ डाउट? काय डाउट आहे का? नाही. ओके गुड. सो मूविंग आहे. आता मी घेतलं सगळ्यांच्या सॅलरी. आता मी सॅलरी कशी घेतोय बघा. आता मला सांगा, या ठिकाणी तुम्ही नलला रिप्लेस करायला काय वापराल परत? करेक्ट. गुड ऑब्झर्वेशन. मीडियन लागेल अशा ठिकाणी. ठीक आहे. जेव्हा पण डेटा एक आउटसाईड रेंजचे किंवा डेटामध्ये आउटलायर्स आहे. आता आउटलायर म्हणजे काय? सोप्पं एक मला एक सांग. आता बघा, सॅलरी मी एक्सपिरियन्स आहे, माझी जास्त राहू शकते, तुमची कमी, तुमची कमी. तुम्ही मिड रेंज आहे, तुमची मिड रेंज, तुमची नल, ह्या दोघं बघून नल व्हॅल्यूज आहे त्या माहीतच नाही. मग आपल्याला त्यांना रिप्लेस करायचं. मग आपण काय घेऊ? इथे मीन घेऊन चालेल का? नाही. मग आपण काय करतो? एक मिडियल व्हॅल्यू पकडतो. सिम्पल समजायचं. तर बार्गेनिंग केली कधी? ॲव्हरेज पण नाही, चुकीचं. समोरचा म्हणतो 1000, आपण किती म्हणतो? मग
तुम्हाला नाही जमत बार्गेनिंग. चारशे का दोनशे सांगायचं. हा. 500 रुपये. मग किती म्हणतो आपण 200. ठीक आहे, 200 आणि तो किती म्हणतो 1000. तर मग आपण काय करतो, तुझं नाही माझं नाही, 500-600 मध्ये डन कर. कळलं मीडियन? कळलं का कसं मीडियन घेता? ठीक आहे, आता हे सगळं तुम्हाला करायची गरज नाही. पायथन खूप हुशार आहे, ते करून घेतं. फक्त त्याला सांगायचं आहे कुठे मीडियन घ्यायचा आणि कुठे मीन घ्यायचा. ठीक आहे, ते रिप्लेस पण तो स्वतः, तुम्हाला का प्रत्येक ठिकाणी जाऊन एंट्री नाही करावं लागत, ते सगळं स्वतः करून घेतं. बस कहाँ पे मीन और कहाँ पे मीडियन, उसको वो समझने के लिए, उसको वो बताने के लिए हमें ये सीखना पड़ रहा है. कळलं का मीडियन का वापरता? वेन देर आर हेवी आउटलायर्स. आता आउटलायर्स कन्सेप्ट सांगेल. आउटलायर्स अशा गोष्टी असतात, आउटलायर्स आर समथिंग, दे आर कॉल्ड डेटा पॉईंट्स विच डिफर फ्रॉम युअर डेटा सेट. म्हणजे काय, आता जर तुमच्याकडे आता किती रुपये, 200, 300, 400, 0, 1000. आउटलायर कोण झाला? विच आपल्या डेटापासनं हे होतं आहे, बट इथेच मुलं चुकतात. परत 1000, तर मी पण एक आउटलायर आहे. बघा ना, 200, 300, 400 एक रेंज, मी अचानक 0 आणि तो अचानक 1000. इवन आम्ही दोघं आउटलायर झालो. समजलं? डाऊट काही? कधी मीन वापरायचं कळालं? ऑनलाइन सबको समझा कब मीन यूज करना है? इजी है, ओके गुड. मीडियन कब यूज करना है सबको समझा? ओके. अभी लास्ट हम देखेंगे कि मोड कब यूज करना है. मोड क्या होता है, सबसे पहले मुझे बोलो. बाकी राहते. काय असतं मोड? डिवाइड आपल्याला कधी बाकी राहते तीच मला. नाही, ते मॉड्यूलच झालं. रिपीटेड व्हॅल्यू काउंट करते. करेक्ट. मोड म्हणजे काय, जी व्हॅल्यू सगळ्यात जास्त रिपीट झाली आहे. मोड कधी पण घेतला जातो जेव्हा पण आपल्या एखाद्या कॅटेगॉरिकल कॉलममध्ये जर नल व्हॅल्यू आली. आता कॅटेगॉरिकल कॉलम म्हणजे काय, व्हॉट आर कॅटेगॉरिकल कॉलम्स? ज्याच्यामध्ये न्यूमरिक डेटा हा प्रेझेंट नाही आहे. काय, न्यूमेरिकल डेटा प्रेजेंट नहीं है, मतलब कि क्या, म्हणजे कॅरेक्टर व्हॅल्यूज प्रेझेंट आहे. तर त्यासाठी तशा डेटामध्ये जर नल व्हॅल्यूज आल्या तर त्या रिप्लेस करण्यासाठी तुम्ही काय वापराल, क्या यूज करोगे? मोड. मोड काय राहतं, ज्या मोड म्हणजे काय, एखादी व्यक्ती, फॉर एक्झाम्पल आपण सगळे आता एक ऑफिसमध्ये जॉब करतोय, डेटा सायन्स टीम, डेटा सायन्स टीम, डेटा सायन्स टीम, वेब डेव्हलपमेंट टीम, सेल्स टीम अँड डिजिटल मार्केटिंग टीम. हे 2 नल व्हॅल्यूज. यांना फिल करायला काय फिल करेल मी? सगळ्यात रिपीटेड कौन जास्त है? डेटा साइंस. तो उनको फिल करते वक्त हम क्या फिल करेंगे? कळलं का? मोड का नाही? मग मला सांगा, जर न्यूमेरिकल कॉलम वरती मोड वापरून कसं चालणार आहे? असतं, घेऊ शकतो न्यूमेरिकल कॉलम मध्ये जेव्हा जेव्हा लेबल्स दिलेले असतात ना, 1 1 0 0 1 1 0 1 0 1 0 असं जर डेटा असेल ना, असू शकतं ना 1 1 0 0 0 1 1 1 1 0 1 1 0 0 0 1. एक एक मध्ये नाही म्हणते मी, 1 0 1 1 0 0 असं कॉलम मध्ये जर असलं, दॅट पॉईंट इन टाइम ऑल्सो यू कॅन यूज मोड. आणि तुम्ही जर त्याचा मीन घ्यायला गेले, पॉईंट मध्ये येईल तो, दॅट इज नॉट करेक्ट ॲज पर दॅट कॉलम. सो ॲट दॅट पॉईंट इन टाइम ऑल्सो यू कॅन टेक मोड, म्हणजे तुम्ही मोड घेऊ शकता. ठीक आहे, आता ते सगळं कसं होतं बघू. आता तुम्हाला कदाचित अनक्लीन डेटा मिळणार नाही कुठे, ठीक आहे, मी तुम्हाला पाठवून देईल, जर भेटला तर वेल अँड गुड, शोधत राहा. आता इथे आपण एक रॅन्डम डेटा सेट जनरेट केलेला, हे नका बघू, काही नाही, हा रॅन्डम डेटा सेट जनरेट केलेला आहे. ठीक आहे, काय डेटाचे कॉलम्स काय, हे बाई इथे नल व्हॅल्यूज आहे, इथे काही दिसत नाही आहे. बघू आपण 10 टाकून बघू, दिसतील असे. इथे नल आहे, एक्सपिरियन्समध्ये नाही आहे. किंवा जर आपल्याला चेक करायचं असेल, एवढं किती वेळा चेक करणार,
परत एकदा 20 टाक. कसं चेक करणार? null value present येते हां, is null dot sum df डॉट इज नल round bracket डॉट. sum round bracket. चला, कशा कशामध्ये होत्या? डिपार्टमेंट एजमध्ये, सॅलरीमध्ये, एक्सपिरियन्समध्ये. चलो, df डॉट इन्फो, df डॉट डिस्क्राईब सांगितलं होतं ना मी. संकेत काय एवढा कन्फ्यूज असतो का? नाही सांगितलं? कळलं? ओके. आता जे पण आपण बोललो ते कसं करायचं ते बघा. सगळ्यात पहिले तर काय केलं आपण? एज कॉलम कशामध्ये होतं मला सांगा. थांबा परत बघू. df डॉट इज नल ठीक आहे. मला एक सांगा, एजमध्ये मग तुम्ही काय घेणार? मीन घेणार. ठीक आहे. तर लिहिता कसं माहिती आहे का? एक तुम्ही त्याचं सिंटॅक्स न्यू व्हेरिएबल ज्या कॉलममध्ये काम, असं मराठीत लक्षात ठेवा, ज्या कॉलममध्ये कुठल्या कॉलममध्ये काम करायचं आणि काय काम करायचं, काय कुठल्या कॉलममध्ये काम करायचं आणि काय काम करायचं. मला काय फाइंड करायचं होतं सगळ्यात आधी? मीन फाइंड करायचं असेल तर कुठली कॉलम, कुठल्या कॉलमचा करायचा आहे? एजचा. आणि काय करायचं आहे? प्रिंट काय करेल मग मी? आला? ठीक आहे. आता मला हा काय करावा लागेल? ठीक आहे, हे डायरेक्ट पण येतं बरं का, जस्ट टू टेल यू. सी, विदाउट जो तुम्हाला नवीन df सी डायरेक्ट पण आलं. तुम्ही टाइप ऑफ एक चेक करू शकता का? ठीक आहे. फ्लोट 64 का आलं? हा, नशीब. गुड, चाललं. ठीक आहे, कळलं कसं हे करतो. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप काय? फिल करायचे. कुठे फिल करायचे? एजमध्ये जिथे 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 येणे आहे. त्याचा सिंटॅक्स बघा काय. आपण एक नवीन कॉलम बनवली. नवीन कॉलम कशी बनवली? डायरेक्ट df वापरून जे पण तुम्हाला कॉलम नेम द्यायचं आहे ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलं? आता तुम्हाला काय शिकवलं मी? की कुठल्या कॉलममध्ये करायचं आहे आणि काय काम करायचं आहे. सगळ्यात पहिले काय, नवीन कॉलम बनवली ॲज अ न्यू व्हेरिएबल. कुठल्या कॉलममध्ये करायचं होतं? एज. काय करायचं होतं? फिल करायचं होतं. काय? नल वैल्यू. सो हाउ विल यू फिल इट? फिल NA. अभी NA के बीच में मैंने क्या डाला है? 38.90. मैं उसको हटा के ये कर सकता हूँ क्या? क्यों A? तुम्ही इसमें झाली ना डिपेंड कारण की आपण A मध्ये स्टोअर केलेलं. कळलं का? तुम्ही डायरेक्ट 3.8 टाकलं काय आणि A टाकलं काय? सारखंच आहे. करेक्ट झालं. आता चेक करायचं. df डॉट हेड, ये देखो एज फील्ड हो गया. हो गया. अगर मुझे df डॉट इज नल डॉट सम, काय चुकलं रे? हां, हे बघा एज फील्ड आता 0 आलं. म्हणजे त्याच्यात कुठल्याच नल व्हॅल्यू नाही. नाहीये. स्टेप झाल्यावर सर एज आपण ड्रॉप करणार. करू पण शकतो, नाही केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पहिले ड्रॉप कॉलम पण करू शकतो किंवा डेल पण वापरू शकता तुम्ही. ठीक आहे. हे बघा हा सिंटॅक्स यायचा, लिहून ठेवा कुठेतरी. तिघांसाठी सेम आहे, डोंट वरी.
दिसत नाही का? झालं? समझलं? ओके चलो मूविंग अहेड. अभी ये किसके लिए देखा हमने? मी मीन के लिए. मीडियन साठी आता तुम्ही लिहाल. ठीक आहे. आता नेक्स्ट कुठल्या कॉलम मध्ये होतं? हा सॅलरी मध्ये होतं ना? ठीक आहे. सॅलरी मध्ये काय वापरावं लागेल? मीडियम कसं मग? डी इक्वल्स टू कुठलं कॉलम? कुठली कॉलम? पहिले काय करावं लागेल? जो ऑपरेशन करायचं डॉट पुढे काय? मग याला काय करू? प्रिंट डी. किती आलं मीडियन? हां आता याला फिल कसं करणार? डी एफ न्यू सॅलरी. इक्वल्स टू नेक्स्ट डी एफ सॅलरी की न्यू सॅलरी? सॅलरी हां सॅलरी. डॉट हां चेक कसं करतात? येलो आ गया? हो की नाही? समजलं? नेक्स्ट काय उरलं मग आपलं आता? एक्सपिरियन्स. चलो सेम एक्सपिरियन्ससाठी मोड वापरायचा आहे. तुम्ही आता वापरा. चला नोटबुकवरती ट्राय करो. हां चलो. सैटरडे को शायद से सुबह ही होगा. मैं आपको वैसे अपडेट कर दूंगा पहले दिन. तो दोज हु कैन कम ऑफलाइन विथ योर प्रोजेक्ट्स. नहीं भी लाए तो ठीक है लेकिन आ जाना. हो गया? काय लिहिलं? पहिलं मोड एक्सपिरियन्सवरती अप्लाय केलं आणि ते फिल केलं. ठीक आहे. याच्यामध्ये एक सिंटॅक्स थोडा बदल आहे. तिथे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मोडच्या पुढे त्याच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 लिहावं लागतं. मोड चेंज केलं हे बघा असा आहे का? बरोबर बरोबर आहे का?
तुम्ही झिरो काय देऊ? मोड लिहिताना तसंच लिहिता. झिरोला हम्म. ठीक आहे. मग आपण फक्त या 3 कॉलम्सचं चेक केलं. कुठल्या 3 कॉलम्सचं? जे पण आपण बनवलेलं आहे. ठीक आहे, आलं का? 0 0 0. ठीक आहे. तर यालाच म्हणता डेटा क्लिनिंग. समजे? झिरो बघायचं. तो मोड लिहिताना तसंच लिहितात. लाईक तो आपण नाही घेत, तो सिंटॅक्सच तसा आहे. हे बघा, आपण जर हे काढला ना, ठीक आहे, एक आला मोड. आता ते हे नाही येणार. देयर इज नॉट दॅट सच डिफरन्स. आता किती आला मोड, किती आला? हे आता मी इथे फक्त ॲड करतो आणि जस्ट ॲड 0 into it. Not such a difference, but always write it. लिहायचा. ठीक आहे, समजलं? हे ठेवा इथे. सो दिस इज हाऊ यू डू डेटा क्लिनिंग. काय डाऊट याच्यामध्ये? इझी आहे. याच्याच वरती तुमचा अर्धा इंटरव्ह्यू जाईल. हां, एवढे क्वेश्चन्स काय? खूप क्वेश्चन्स बनतात त्याच्यावर. तुम्ही इथे मोडच का वापरला, मोडच्या ऐवजी मीडियन का नाही वापरला, किंवा मीडियन का वापरला, मीन का नाही वापरला, तर तुम्हाला जस्टिफाय करता आलं पाहिजे. कोड तर खूप इझी आहे. चलो, कोड कुठे नाही, ते कोड एक वेळेस विचारणार पण नाही, कन्सेप्ट विचारतील. ठीक आहे. वाय इज इट इम्पॉर्टंट, वाय इज इट इम्पॉर्टंट इन डेटा ॲनालिसिस, का प्री प्रोसेसिंगला तेवढे इम्पॉर्टंट आहे. दिस आर द क्वेश्चन्स विच दे विल आस्क. ओके, समझ रहे हो? काय डाऊट, डिफिकल्टी? ओके, चलो. याच्यामध्ये अजून लाईक एक आउटलायर्सची एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं. आउटलायर कळलं का? आता आउटलायर म्हणजे काय? काय आउटलायर? डेटा पॉईंट येतो तो डिनोट फ्लक्च्युएशन. असे डेटा पॉईंट जे तुमच्या बाकी डेटापासून व्हॅरी करतात. काय? ऐसे डेटा पॉइंट जो आपके बाकी डेटा से वैरी करते हैं. ठीक है. सो आपको वैल्यू काउंट्स वगैरह, मैं आपको जहाँ से डेटा लेना है वहाँ से डेटा लो. आई डोंट हैव एनी प्रॉब्लम. ठीक है, मैं आपको ये डेटा दे रहा हूँ, अभी आप खुद से प्रैक्टिस करके देखो. ठीक है, 1 मिनट, जस्ट मुझे थोड़ा चेंज करने दो. इसमें थोड़ा ट्विस्ट डालता हूँ. यस, ठीक है. चलो, ये डेटा आपको ऐसे से ऐसे आपका कौन सा बैच है? इवनिंग ना? डे टू बी. लो लो, तुरंत लो, लगेच घ्या करायला. आपको अगर काही डेटा मिला तो उद्या मी सगळ्यांना विचारेल काय डेटा घेतलाय काय नाही प्रोजेक्टसाठी. तुमचं नाव काय? सौरवी ना? त्यांना कोण एक्सप्लेन करेल? त्या लेट आल्या.
सांगा काय काय केलं आपण. चालले लवकर आहे उद्या. आणि उद्या इकडे बसायचं बरं का दीपांशू. अहो मग सगळं यायचं काय त्याला काय होतं ते जुने पोरं बघा झाला पण इथं बसणारा प्लेस झाला. ठीक आहे डायरेक्ट तो उठून यायचा सगळ्यांना. मला तिथे बसू द्या त्याचीच चेअर आहे अजून तशीच आहे इथेच बसायचं भरत म्हणून. सर परत इम्पोर्ट करायला लागेल काय फाईल हो मग चलो ऑनलाइन स्टार्ट डूइंग.
झालं का? मी एक कॉलम चेंज करून दिली होती तुम्हाला. Online, just let me take your attendance. कुठल्या कॉलम मध्ये नल व्हॅल्यूज होत्या? एज सॅलरी आणि डिपार्टमेंट. डिपार्टमेंट मध्ये होत्या. या डेटावरनं तुम्ही काय काय इन्साइट्स काढू शकता एवढ्याच? ऑनलाईन रिपोर्ट. तुमचं नावं सांगा एकदा. संकेत पायथन, संकेत मोरे, सिद्धांत पंडित, वैभवी इंदुलकर, सौरवी अहिवाळे आणि भगवान महालकर.
झालं का? लास्ट पेपर. करा तर बघू. ऑनलाइन कितने लोगों को हुआ? दे कैन शेयर देयर स्क्रीन. किती लोकांचं झालं ऑनलाइन? ऑनलाइन कितने लोगों का हुआ? सिद्धी, अभय, नेहा, निकिता, रोहन. झालं का? अरे हा या ना. इट्स इन प्रोसेस. ओके. तर जरा मोडवायला चालू करा. मी बंद केलं. डोकं लावा जरा. सेमच तर आहे. काय चुकतंय? सिंटॅक्सच काय चुकू शकतो? सारखाच सिंटॅक्स आहे सगळ्यांना. भगवान कुठपर्यंत झालं? हे काय केलं तुम्ही? हा, होतं नाही हे नाही आधी हे. हां. मीन मीन काढला आणि त्याला मीन कुठे आहे मीन? आला काय नाही मग दिसत का नाही आहे? प्रिंट होते प्रिंट आहे. अम्मा इडियट. आणि कॉलम नेम नेहमी स्ट्रिंगमध्ये पाहिजे. कोणाचं झालं ऑनलाईन? बघू. स्क्रीन शेअर करा. स्क्रीन लॅग होते तुमची. सर जेव्हा डिस्क्राईब करतो तेव्हा इथे मला डिपार्टमेंट का नाही शोधलं. कसं काय नाही झालं? डेट्स आहे लास्ट बघू. कधी कधी म्हणताय तुम्ही? पहिलं स्टार्टिंगला तिथेच आहे. तुम्हीच विचार करा का नाही झालं. मी काय सांगितलं होतं डीएफ डॉट डिस्क्राईब सांगताना?
कॉलमचा टाईप काय आहे त्या? हां मग डिस्क्राईब काय देतं? मीन मीडियन एंटायर डेटा सेट बघायचं असेल तर आणि असं एंटर ते काय DF हेडच्या ठिकाणी तुम्ही 2030 टाका ना. किंवा हेडमधूनच आपण बघू शकतो. हां पूर्ण शेप तुम्हाला जर शेप बघायचा आहे ठीक आहे ऑनलाईन ठीक आहे. समीक्षाचं पण काही स्क्रीन काय दिसली नाही. ओके यू कॅन लिव्ह. थँक्यू थँक्स अ लॉट. तुम्ही जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही. सर्किट डायग्राम वगैरे बघू शकतो. सर्व लेक्चर घेतो हॅलो एक 5-10 मिनिट मी मला 6:30-7 होतीलच. हो हो हां बोला ना काय म्हणता.